मी म्हणते हे असे का वागतात यासाठी आपलीच चुकी आहे का? पूर्वी घरातील सर्व जण एकत्र बसून जेवायचे, आईने केलेल्या पदार्थांचं कौतुक करायचे. ओ दीदी, ओय, बोलू नका. आईने केलेल्या पदार्थांचं कौतुक करायचे, सर्व पदार्थ आवडीने खायचे. आता आपणच आपल्या मुलीवाला पण पिझ्झा आणून दिला नाही, पण बर्गर आणून दिलाय. असे वागले असे खातील पदार्थ खाणार का? आईने बनवलेल्या पदार्थामध्ये प्रेम माया असते, त्याची चव त्यांना कळणार. म्हणून म्हणते मायाचं एवढा वेळ लेकरांसाठी काढत जावा, आपल्या हाताची चव त्यांना कळू द्या. ते म्हटले पाहिजे मी आई बाहेरचं खाणार नाही, तुझ्याच हाताने बनवलेलं खाणार. मी सांगते माया, तो आठवड्यात एक दिवस बाहेर जेवायला बंद करा. ऐवजी काही झालं तरी आठवड्यात एक दिवस तरी आईच्या हाताने बनवलेली खाणारच अशी संस्काराची करा. अशी संस्काराची निर्मिती करा. म्हणूनच मी म्हणते जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी. म्हणा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. माझ्या घरच्या आईवडिलांनो कोणतेही व्यसन करू नका, घरी दारू पिऊन येऊ नका, घरी दारू पिऊन येऊ नका. बिडी सिगरेट तंबाखू गांजा ओढत जाऊ नका. ओढत असेल तर लहान मुले तुमचं मोठे झाल्यावर नका. तुमचा रोजचा धिंगाणा होत असेल तर लहान मुलांनी काय करायचं? तुम्ही दररोज टीव्ही समोर बसून टीव्ही बघत असाल, मालिका बघत असाल तर लहान मुलांनी काय करायचं? म्हणूनच मी म्हणते जय जय राम, जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुमच्या घरच्या टीव्ही संध्याकाळ चालू असल्याचं त्या बंद करत जावा. लहान मुला मुलीवाला अभ्यासाला बसवा. यासाठी मी हा विनंती करते, यासाठी मी लहान आहे. पण मी हा विनंती करते की आपण आपल्या वागण्यात बोलण्यात आपल्या लेकरांसमोर आदर निर्माण केला पाहिजे. तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांचा सांभाळ करा, सासू सासऱ्यांचा सांभाळ करा. सांगते जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आपल्या गावची परंपरा आपण टिकवू, आपल्या गावची परंपरा आपण टिकवू. मी मान्य करते मला ती जाऊ होता येत, पण तिच्या मार्गावर चालता येते, तिच्या मार्गावर चालता येते. म्हणून मी म्हणते माया तिच्या मार्गासारखं चला. आजही तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करत नाही. साधे राहा, कष्ट करा, साधे राहा, कष्ट करा. आपल्या लेकरांचे शिक्षण पूर्ण करा, त्यातूनच राष्ट्र घडेल. आता नाटक सगळ्यांसाठी बरी करायची. अश्विनी तुम्ही बघा कुणाच्या हात वर दिसत नाही मला.